कधी तुमचं लग्न झालं होतं, काय नेमकी प्रकार होता तो सांगा. मी सुष्मिता सुशांत नगरकर. माझं लग्न 21 नोव्हेंबर 2019 रोजी झाले. त्याच्यानंतरनी 2-3 महिन्यानंतर त्या लोकांनी मला मानसिक व शारीरिक त्रास जास्त दिला. एवढी मला मारहाण वगैरे केली. त्यावेळेस मला इथे हाकलून दिलं, मला माहेरी पाठवून दिलं. त्यावेळेस माझी मम्मी मला घ्यायला आली होती. तिथून आल्याच्या नंतरनी मी त्यावेळेस प्रेग्नेंटच होते. प्रेग्नेंट डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनी माझ्या घरच्यांनी म्हणजे मला नांदवायला पाठवण्यासाठी आमच्या घरचे लोक व त्याच्या घरचे लोक असं 4 घरगुती मीटिंग बसून म्हणजे नांदवायला पाठवायचं आहे त्यामुळे बसवली होती. आणि त्यांनी म्हणजे माझे मिस्टर सुशांत नगरकर त्यांनी त्यावेळेस त्या मीटिंगला किंवा त्या ह्याला जात पंचायतीचं नाव देऊन त्याच्यावर आमचा बेकायदेशीर जात पंचायतीचा गुन्हा दाखल केला. त्यावेळेस माझे मम्मी पप्पा, माझे भाऊ, माझा चुलता त्यांचं सगळ्यांचं जात पंचायतीचा गुन्हा दाखल केला त्यांनी. त्याच्यानंतरनी मग त्यांनी तिथं कोल्हापूर इचलकरंजी मध्ये मी नांदायला यायला पाहिजे म्हणून कोर्टात केस दाखल केली. त्याची मला काहीच म्हणजे हे नाही, लेटर वगैरे आलं काहीच नाही आलं, मला माहीतच नव्हतं ते सगळं. मग त्याच्यानंतर आम्ही इथं MIDC पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात मी 4 DV केस दाखल केली आणि 498 दोन्ही केसेस सोबतच दाखल केल्या. कारण की मला आता माझा मुलगा आहे, मी आहे, आमचं पालन पोषण कसं आहे, मी त्याला सांभाळणार कसं, माझी मम्मी पप्पा आहे तोपर्यंत. मग मी DV केस दाखल केली. त्याच्यानंतर पोडगी होऊन मला 3 वर्ष झाले. म्हणजे पोडगीची ऑर्डर होऊन 3 वर्ष झाले, पण त्याचे त्यांनी 1ही रुपये भरलेला नाहीये. आतापर्यंत मी त्यांना किती वॉरंट वगैरे पाठवले तरी त्यांनी 1 रुपयाही भरलेला नाहीये, काहीच नाही. परत ती कोर्टात आता 5 वर्ष झाली ती केस चालू आहे. आणि आता जानेवारी महिन्यामध्ये म्युच्युअल कन्सिडरचे म्हणजे 1 वर्ष मागच्या वर्षी आम्ही म्युच्युअल म्हणजे दोघांच्या संमतीने डिवोर्स घ्यायचा आम्ही हे ठरवलं होतं. आणि परत म्युच्युअल दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या म्युच्युअल साठी पण ज्यावेळेस पैसे द्यायची आले, ज्यावेळेस जज म्हणले की ह्यांना ज्यांचे 2 लाख रुपयामध्ये सगळं ठरलं होतं आमचं, आणि ते पैसे द्यायच्या वेळेस ते म्हणले माझी कॅपॅसिटी नाहीये पैसे द्यायची, मी देऊ शकत नाही. त्यावेळेस तिथं आम्ही मी म्हणले मला डिवोर्स नकोय आणि मी ते कॅन्सल केले. नमस्कार, मी अभिजित काळभोर, अध्यक्ष पिंपरी चिंचवड मंडप असोसिएशन. वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदान शिबिरासाठी जो पण रक्तदान करणार आहे त्याच्यासाठी 5 लाखाचा न्यू इंडियन इन्शुरन्सचा 5 लाखाचा विमा भेटणार आहे. आयुष्यमान भारत योजना आम्ही 100 रुपये आयुष्यमान भारत योजना कार्ड काढून देणार आहे त्यांना. सर्व जेवढे सभासद आहे मंडप असोसिएशन त्यांच्यासाठी फक्त 100 रुपयामध्ये त्यांना हे करणार. पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा मंडप असोसिएशन की मंडप असोसिएशन तर्फे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे की ते जास्तीत जास्त संख्येने स्टॉल साठी उपस्थित राहावे. कार्यक्रमाची तारीख 5 जुलै 2026 सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. स्थळ आहे मधुरा लॉन्स, रावेत, पुनावळे रोड. टाळ्या अध्यक्ष पहिल्यांदा बोलले नाही, ज्यावेळेस म्हणजे मला माहित नव्हतं, पण फोटो व्हिडिओ वगैरे नाहीये माझ्याकडे. आणि ज्यावेळेस सोडचिठ्ठी केली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कॉल आला. कुलदीप नवले यांचा कॉल म्हणजे माझ्या मम्मीच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं काल 7 मार्चच्या दिवशी सोडचिठ्ठी एकतर्फा सोडचिठ्ठी केली, आम्ही ते घटस्फोट दिलाय, काळीमोड केली तुझ्या पोरीची, असं सांगितलं. नाही नाही, लेखी पत्र वगैरे काहीच देत नाही आमच्या. तोंडी सांगतात त्यांचं. त्यांनी कॉल केला ना त्यांनी बसवली आणि एकतर्फी ही घटना जी घडली आहे समजा तुम्ही म्हणताय तसं की जात पंचायत मध्ये जात पंचायत बसवली याचं तुम्हाला कसं काय कळलं? कुलदीप नवले यांनी कॉल केलता, त्यांची कॉल रेकॉर्डिंग. ते सरपंच आहे तिथले, सातारा जिल्ह्यात ताराळे गावामधले राजेश नवले आणि कुलदीप नवले यांनी कुलदीप नवले यांनी मला कॉल केलता. त्यांची माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे.
काय म्हणले ते कॉल केले? ते मम्मीला म्हणले की तुमची मुलगी तिचं काल आम्ही सगळ्या 11 लोकांनी बसून एकतर्फी सोडचिठ्ठी केली आहे आणि कलम दंड म्हणजे 11,300 रुपये टाकून ही एकतर्फी सोडचिठ्ठी तुमची करून केली म्हणजे. त्यांनी दुसरं लग्न केलं आपलं असं म्हटलं, तर त्या दुसऱ्या लग्नाचा काय पुरावा आहे का? नाही सर, ऍक्च्युली काय आहे म्हणजे त्यावेळेस आहे ना आमचे जे जात पंचायतीमध्ये असं एक आहे की दुसरं लग्न करताना जेव्हा जात पंचायत बसते त्यावेळेस जिथे असलेले उपस्थित असलेले लोक असतात ना त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतलेले असतात आणि एका साईडला ठेवून दिलेले असतात, म्हणजे जमा करून एका साईडला ठेवलेले असतात. म्हणजे कशासाठी की जात पंचायत बसली आहे त्याचा कोणी फोटो व्हिडिओज किंवा रेकॉर्डिंग केली नाही पाहिजे ह्यासाठी. त्याच्यामुळे त्याचा मला म्हणजे त्यांचं काही फोटो वगैरे नाहीच आहे लग्न केलेलं. कोणी सांगितलं की त्यांनी तुझं लग्न केलं? गणेश बागडे. हा सर, ते इचलकरंजीचे महाराणा प्रताप मंडळ आहे त्यांचे सरपंच आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं, त्यांची पण माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे की लग्न झालं आहे म्हणून. हे कॉल रेकॉर्डिंग सोडून तुमच्याकडे दुसरे कोणते पुरावे एखादा आहेत? नाही सर, नाही सर, नाहीये. फोटो पण नाहीये. नाही फोटो फक्त आणि कागदपत्रे. फक्त सरपंच त्यांचा थोडासा सहभाग जास्त पण हो सरपंच तुम्ही नाही, आम्हाला म्हणजे पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी तुम्ही गेले होते का? पोलिसांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? हो, मी गेले होते. ज्यावेळेस आता सोडचिठ्ठी केली ना त्यावेळेस मी साताऱ्याचे SP ऑफिसला पण गेले. तिथून मला पाठवले की ज्या तारळेगाव ज्या अंडर येतं म्हणजे पाटणला येतं तिथं पाटणला गेले. ते म्हणले आमच्या इथे येत नाही, तुम्ही उंब्रज पोलीस स्टेशनला जावा. मी उंब्रज पोलीस स्टेशनला पण गेले. तिथं त्यांनी फक्त माझ्याकडून ऐकून घेतलं काय झाले त्या सरांनी आणि ते मला नंतर म्हणले तुम्ही आता जावा, आम्ही बघू. त्याच्यानंतर मी त्यांना कितींदा म्हणजे परत एकदा दोनदा गेले पण परत त्यांनी मला काहीच त्याचं उत्तर नाही दिलं. फक्त एवढंच केलं की चौकशी आम्ही करतो म्हणून, पण त्याच्यावर त्यांनी काही चौकशी नाही केली, माझा गुन्हा दाखल करून घेतला नाही, काहीच नाही. लेखी अर्ज तुम्ही दिला का? हो, लेखी अर्ज दिलेला आहे. त्याची प्रत जी आहे हो, प्रत आहे माझ्याकडे. प्रत आहे. हो आहे सर, माझ्याकडे पोलीस प्रत स्टेशनचं नाव वगैरे. उंब्रज पोलीस स्टेशन, तालुका सातारा. ताई तुम्ही आता हे सगळं ज्यावेळेस आता हे पंचायत वगैरे बसवली गेली त्याच्यानंतर तुम्ही आता प्रेस घेता, तर तुम्ही ही पंचायत त्या सरपंचाचा फोन आल्याच्या नंतर तुम्ही काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाय? प्रयत्न केला करण्याचा? मी बोलले त्यांना पण ते म्हणले आमचे हे काय आमच्यात कोर्टाचा कायदा मान्य करत नाही. आमच्यात कोर्टाचा कायदा म्हणजे धरतच नाही की कोर्ट काय निर्णय देते काय नाही त्याचा नाही. आमची जी जात पंचायत आहे आम्ही जो निर्णय दिला तोच फायनल निर्णय असतो. त्यामुळे आम्ही त्याच्यात हे एकतर्फी सोडचिठ्ठी पण केली आणि दुसरं लग्न पण केलं. नाही ते झालं ते सरपंचाचं. हा, तुमचे जे घरचे आहेत घरचे नाही. घरच्यांशी काय तुम्ही नाही, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट केलाय नाही का? मी त्यांना काही त्यांच्या फोन वगैरे नाही की असं झालंय का? फक्त सरपंचाने म्हणलंय म्हणून तुम्ही म्हणताय की पंचायत झाली, पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला हवा होता ना की खरंच असं झालंय का? त्याची शहानिशा करण्यासाठी तरी तुम्ही तुमचे जे पती असतील किंवा सासू असतील किंवा सासू असतील हा त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाही नाही का? नाही म्हणजे केला? त्यांना नवऱ्यांना वगैरे नाही केला मी कॉल. फक्त शहानिशा करण्यासाठी तरी तुम्ही करायचा होता. सरपंचांच्या कॉल व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पुरावा नाहीये की ज्याच्यामध्ये असं हे दर्शवते किंवा कोणी सांगितले तुमच्या नातेवाईकांनी सासूरच्याकडे कोणी सांगितलं की अशी जात पंचायत बसवली किंवा काही आपल्याकडे त्यांचा काही कॉल रेकॉर्ड आहे? केवळ एकच आहे आपल्याकडे सरपंचाचा फक्त कॉल आला म्हणून तुम्ही म्हणता की जात पंचायत बसवली आणि हे केलं. पण तुम्ही जर समजा आता मला जर समजा एखादा फ्रॉड कॉल येतोय किंवा काय येतोय एखाद्या पोलीस चौकीतून मला कॉल आला आणि असं असं तुम्ही इथं या किंवा तुमच्यावर ते असं झालं, तर मी त्याची शहानिशा करण्यासाठी कुठेतरी काहीतरी करेल ना की खरंच आता ह्या माणसाने माझ्यावरती केली का, म्हणून ज्याच्या जवळच्या कुठल्या मित्राला विचारेल की बाबा त्यांनी माझ्यावरती असं असं केलं का, खरं त्याला विचारून हा बोला. मी बोलते सुष्मिता नगरकरची मी आई आहे. माझं नाव आहे संगीता बागडे. आता तुम्ही ते पंच म्हणजे माझा कोर्टात असताना पण हे सगळं करणं हे सगळं केस चालू असताना पण त्या लोकांनी ही जात पंचायत बसून म्हणजे सोडचिठ्ठी जी केली त्यावेळेस मी विचारलं स्वतःहून मी फोन केला त्यांना विचारलं की कोर्टात केस असताना तुम्ही कसं काही हे सोडचिठ्ठी करू शकता? मी मुलीची आई आहे, मला सांगणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही दुसऱ्या लोकांना नाही पण मला सांगणं गरजेचं आहे. पण त्या लोकांनी काय सांगितलं की नाही, तुला आता कळलंय ते जे सांगितलं जे आम्ही घेतलाय कायदा तोच आहे.
आम्हाला ते सांगितलं तसं. आणि परत मी त्यांना परत विचारलं, अजून एकदा विचारलं की कसं केलं, कोण 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 होतं सोडचिठ्ठी करायला, किती लोक होते, आम्हाला न सांगता ना कोर्टाला कळवणं. तर त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की एका तर्फीने तुझा जावई आला आणि ते त्याच्या घरचे हिच्या सासरचे लोक आले सगळे, त्यांनी ते 11,300 टाकले आणि चोरून न कुणाला फोटो करता, माझे तिथं घरचे नातेवाईक असताना ना त्यांना कळवतं ना मला कळवतं, त्यांनी सोडचिठ्ठी केली. आणि आमच्यात असं आहे जात पंचायतीमध्ये की कुठलाही पुरावा ठेवत नाही, कुठली लेखी देत नाहीये. मावशी परत तिथंच येतोय आपण. नाही, पण मी तुम्हाला ते सांगते ना, तुम्ही परत आपण सरपंचाच्या फोन करत सरपंचाच्या नाही, मी स्वतः चौकशी केली ना. कोणाला फोन राजेश नवलेला विचारलं, राजेश नवले होता तो तिथलाच आहे, तिथलेच आहे राजेश नवले आहे. परत हिचे नातेचे सासरचे लोक आहे, नरेश नगरकर हिचे सासरे, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा आता त्यांनी समोरच्यांनी लग्न केले, मी काय करू शकतो. त्यांना माहितीये कोर्टामध्ये पुरावे, सासरे कोर्टामध्ये पुरावे लागणारे. कोर्टात आता पुरावे त्यांनी सगळं हे केलं, नष्ट केलेले पुरावे, चोरून लग्न केलं, अंधारामध्ये लग्न केलं, त्याचे पुरावे नसतात. आम्ही कोर्टामध्ये काय पुरावे देऊ शकणार नाही. पोलीस चौकीत गेलं, पोलीस चौकी म्हणतात एक लग्न असताना दुसरं लग्न केलं तर चालते. स्वतः पोलीस आम्हाला सांगतोय की पहिलं लग्न असताना दुसरं लग्न केलं तर काय होतंय. कुठल्या अधिकाऱ्याचं नाव त्यांनी सांगितलं? इथं उमरेज पोलीस स्टेशनला त्यांना आपण ते हवालदार होते, त्यांना मी बोलले की आम्हाला तुम्ही रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आम्ही उमरेज पोलीस स्टेशनला आहे न्याय मागायसाठी. ज्या वेळेस आमची जात पंचायत पुरावेच ठेवत नाही तर आम्ही पुरावे देणार कुठून. ते पुरावे देतच नाही ना, ठेवतच नाहीये. आम्ही पोलिसाकडे मदत मागायला गेलो ते तेच म्हणतात, कोर्टात गेलो तर तेच म्हणतात पुरावे द्या. पुरावे नाहीच आहे तर कुठून देणार आहे. मुलीला आज नाही म्हणतात 5 वर्ष झाले आम्ही कोर्टाच्या चक्रा काढतोय. 5 वर्ष, बाळ 3 महिन्याचा असताना हा दिवस आलाय आजपर्यंत. आज मुलगा 6 वर्षाचा झालाय आणि त्यांनी 11,000 रुपये देऊन त्याची एका मिनिटामध्ये सोडचिठ्ठी केली. 11,000 रुपये तुम्ही घेतले? आम्ही नाही, त्या जात पंचायतीवाल्यांना कलम दिली 11,300. हा जात पंचायतीचा निर्णय. आणि काय होत आहे, तुमच्या कोणत्या नातेवाईकांनी कन्फर्म केलं होतं की तिथं सगळ्यांनी मला गणेश बागडेने सांगितलं होते. हे पण तिथलेच इचलकरंजीचे कार्यकर्ते, हो मोठे कार्यकर्ते ते पण, आणि पंच आहे, मोठे पंच आहे. हे काय करतात म्हणजे ह्यांची साखळी आहे. एकावर कुठला एकाही पंचावर जर आपण नाव घेतलं ना तिथं 100 किंवा 200 पंच जमा होतात. आता ह्या मुलीचं लग्न झाल्यावर त्याच्यानंतर अजून एक मुलीचं लग्न झालं, तसंच अशी सेम अशीच घटना. ही प्रत्येक लोकांची घटना ना अशीच हे करतात. प्रत्येकांच्या घरी हेच चालू आहे की पहिली बायको असताना 11,000 घेणं आणि त्याच्यात दुसरं लग्न लगे करून देणं. लग्न लावायला 25,000 घेतात, 25,300. सोडचिठ्ठी करायला 11,300. आणि आम्हाला आता त्यांनी आता असं सांगितलंय की त्यांनी हा नवीन कायदा काढलाय की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले, कुणी पंचावर गुन्हा दाखल केला तर बाबा तुम्हाला आम्ही तुमच्या मैतीत येणार नाही, तुम्हाला कुणाला लग्नात बोलवणार नाही, तुमच्या घरी मैत झाली तर आम्ही लोक येणार नाही, म्हणजे बहिष्कार करणार समाजाचं. तुम्ही या जात पंचायतीला मानतात का? नाही, जात पंचायतीला शेवटी समाजात राहणं आहे. पण जात पंचायतीला कसं आहे, आज तुमचा न्याय आहे, तुम्ही जिथं कोर्टाने अजून दिवस 6 वर्षापर्यंत अजून दिवस दिला नाही आणि तुम्ही एका तासात तुम्ही 11,000 घेऊन मुलीचा निर्णय करणार, म्हणजे ही कुठली जात पंचायत. हा तर अन्यायच आहे ना. आणि तुम्ही पहिली बायको असताना, मुलगा असताना त्याची विचारपूस करा. आज तुम्ही आमच्यावर केस दाखल करू शकता. मी पोलीस लोकांना पण म्हणते माझ्यावर तुम्ही केस दाखल करू शकता. ह्या मुलीचा काय गुन्हा की मी लग्न लावलं, हा गुन्हा माझा का? याच्यावर तर अन्यायच ना. पोलिसांना 8 तारखेला मी जाऊन सांगितलं, 8 एप्रिलला ना, 8 एप्रिलला उमरेज पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की 10 तारखेला त्याचं लग्न आहे, तुम्ही एकदा चौकशी करा. तरी तिथं उमरेज पोलीस स्टेशननी सांगितलं नाही, म्हणे लग्न होऊ शकत नाही. आणि 10 तारखेला लग्न झालं. 10 तारखेला लग्न झालं त्यावेळेस नंतर आम्ही 12 तारखेला गेला. म्हणलं साहेब लग्न झालं. म्हणजे झालं तर आता मी काय करू. म्हणजे तुम्ही पोलीस लोकांना, गोरगरीब लोक तुमच्यासाठी मदतीसाठी येतात, तिथं तुम्ही न्याय देत नाही, कोर्टामध्ये तुम्ही न्याय देत नाही. आणि ह्या जात पंचायतीवाल्यांचं म्हणजे त्यांचंच खरं, त्यांना तुम्ही पोलीस लोक पण त्यांनाच न्याय देणार, कोर्टवाले पण त्यांनाच न्याय देणार. हा माणूस 3 वर्ष झालं कोर्टाची ऑर्डर झालेली आहे
तरी अजून कोर्टामध्ये एकही रुपया न देता 1 रुपयाची एकही रुपया त्यांनी भरलेला नाही पोडगीचे. वकील कोण येत आहे? कोण वकिलातर्फे एखादी ऑर्डर ते अटक वॉरंट पाठवल्यात, अटक वॉरंट पाठवल्यात, जप्ती वॉरंट पाठवल्यात. इचलकरंजी पोलीस स्टेशन वाले असे म्हणतात की आम्ही तिथं जाऊ शकत नाही, आम्ही बजवायला काही त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. एकीकडे ते जात पंचायतीचे जे काही मेंबर आहेत त्यांना पोलीस सहकार्य करतात असं तुम्हाला वाटतं का? मग आता तसंच आहे ना, तसंच वाटतंय ना आम्हाला पण. पोलीस लोक आमच्या संग अन्यायच करतात. इचलकरंजीचे पोलीस पण तसेच करतात. आज मी तुम्हाला सांगते 2-3 वर्ष झाले रिपोर्ट सुद्धा पाठवत नाही ती लोक. वॉरंटचा रिपोर्ट सुद्धा पाठवत नाही. नाही 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 इचलकरंजी पोलीस स्टेशन. पण गेले होते म्हणते. मग तिथं गेल्यावर ते म्हणले की आमचं तुमच्या तिकडे झालेलं आहे लग्न, तिकडं वर्ग करता येतो ना. एमआयडीसी पोलीस स्टेशननी कंप्लेंट घेऊन तिकडे वर्ग करायला पाहिजे. नाही ना, तिथं आम्ही गेलतो ना, तिथं गेलतो एसीपी ला पण गेलतो, तिकडे गेलो, डीएसपी ला गेलो, सगळीकडे गेलो आम्ही. पण याची कुणीही एकाही माणसाने यांनी दखल घेतलेली नाही. आता आपली काय मागणी? आता माझं कसं म्हणणं आहे की हा अन्याय आमच्यावर होतोय. ह्या मुलीसंग एवढा अन्याय झालाय तर ज्यांनी ही सोड चिठ्ठी आणि ज्यांनी हे लग्न लावून दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. की आज ह्या मुलीचं असं झालंय, परत दुसऱ्या मुलीचं असं नाही व्हावा, दुसऱ्या बरोबर हा अन्याय नाही व्हावा. त्या गावामध्ये अशा अजून काही प्रकार घडले? हो घडला की आत्ताच झालंय. मागच्या 2 महिन्यापूर्वी दुसरं लग्न झालं. पहिला मुलगा असताना पण दुसरं पण लग्न झालं. त्याचं बी असंच केलं जात पंचायतवाल्यांनी. त्याच गावात नाही आता हे इकडं प्रत्येक गावात चालू आहे, प्रत्येक गावात आमच्यात चालू आहे. जात पंचायतवाले नाहीये, प्रत्येक गावात चालू आहे. म्हणजे अजूनही जात पंचायत घेतल्या जात आहे. जात पंचायत बसली का तर ती लोक कुणाला तिथं व्हिडिओ चालू देत नाहीये, रेकॉर्डिंग करू देत नाही, मोबाईल जप्ती करतात का. तर पोलिसांना बोलवलं. आता मागच्या महिन्याची गोष्ट आहे, इचलकरंजीला असंच लग्नाबद्दल पोलीस त्या पोरीचं चिंचवड चौकीला ते झालं. तर तिथं त्यांनी सगळे पंच लोक जमा झाले. कुठं झाले? इचलकरंजी पोलीस स्टेशनला. तिथं पोलिसांच्या देखत 200 पंच लोक जमा होऊन त्यांनी सांगितलं की हे तर आमची घरगुती मिटिंग आहे, आम्ही त्या मुलीच्या लग्न लावलं नाही, लग्न केलं नाही, आमची जात पंचायत बसत नाही, आम्ही समाजसेवा करतो, हे असं सांगतात. ह्यांना ज्यावेळेस बोलवलं ना चौकशीसाठी तर पोलिसांना हे सांगतात की आम्ही समाजसेवा करतो. मग आता ही समाजसेवा कसली? पहिली बायको असताना दुसरी लग्न करून आणता तुम्ही? पहिले ह्या मुलीचा तर निर्णय लावा ना, मग दुसरी आणा. आणि त्या आई वडिलांना माझी ही नम्र विनंती आहे की बाबा माझ्या मुलीसमोर एवढं मोठी घटना घडलेली आहे तर तुम्ही पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी देण्याचा विचार करावा. कुणीही असू द्या बाबा, त्या जागेला तुम्ही दुसरी मुलगी देता तर पहिल्या मुलीचा विचार करा, तुम्ही त्याची चौकशी करेल. हा मुलगा आता 6 वर्षाचा आहे. असं करतात ही लोक. ह्या लोकांनी सगळं इतका म्हणजे हा एक उद्योग चालू केलाय. जात पंचायत म्हणजे तुमचं काही काम असलं का तुम्हाला बाजूला घेणं, तुमचं जात पंचायत बसवणं. ज्यावेळेस तुम्ही मुलीचं लग्न लावलं ते नात्यामध्ये लावलं किंवा लग्न जुळवताना जे कोणी मध्यस्थी होते त्याची काही चर्चा झाली का? हो, नरेश नगरकर होते लग्न जुळवायला पण आणि लग्न करायला पण तेच मोठे झाले, त्यांनीच केले. त्यांची भूमिका काय आता ते काय? आता त्यांनी तर लग्न लावले, सोडचिठ्ठी केली. मला गणेश बागडेंनी सांगितलं तुमच्या मुलीचं लग्न लावताना जे होते तिचे सासरे चुलत सासरे येते नरेश नगरकर माजी महापौर नाही नगरसेवक इचलकरंजीचे. अच्छा, त्यांनीच सगळं बरोबर सगळंच केलं त्यांनी. मुख्य मागणी काय आहे तुमची आता माझी मागणी अशी आहे की माझ्या मुलीसह जे अन्याय झालाय ते अन्यायाला काहीतरी तुम्ही बघा. माझं म्हणणं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जात पंचायतीवाले काय त्यांची हा, काय नाव केलं? कळाले का जात हो पंचायत? हो आहे ना, कंजरबाट समाज नाव आहे ना. हा यांनी पंचायत घेतली हा, हे बघा मला ना इथं काय तारळे गावातून कुलदीप नवले, राजेश नवले, बाप्या नवले आणि खन्ना गागडे, शशिकांत रावळकर, हा कोणत्या नरेश नगरकर आणि जितेंद्र तामचीकर, हे सगळे त्याच गावात. सोमेन नगरकर हे तिथलेच आहे फक्त. आणि हिच्या सासरचे लोक आलते त्यांच्याकडं. मग ह्यांनी सोडचिठ्ठी करताना एवढे 11-12 माणसं असताना तुम्ही 12 माणसामध्ये एवढं मोठं डिसिजन घेता तुम्ही. आणि लग्न लावताना 5,000 लोक तुम्ही बोलवता, लग्न लावताना प्रत्येकाला तुम्ही कळवता आणि सोडचिठ्ठी करायच्या वेळेस असं का?
11 आणि 12 माणसाचं तुम्ही आज ह्या माझ्या मुलीला बी एवढं लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं, तिचं लग्न केलं आणि तुम्ही एका 6 वर्ष झालं कोर्टाने तिचा न्याय नाही केला. तुम्ही 11,000 कसं काय तिचा न्याय केला? तुम्हाला कुणी अथॉरिटी दिली? तुम्ही जात पंचायत चालवता तर कुठल्या तरी गरिबांसाठी कुठली तरी मदत करा, कुणाचा न्याय करा. तुम्ही न्यायाधीश आहे ना, तुम्ही न्याय करा. तो न्याय असा अन्याय करू नका. तुमचा किती विश्वास आहे जात पंचायतीवर? नाही, माझा विश्वास आहे बघा. आज कुणावर कुणाचा विश्वास नाही. नाही का? तुमचा त्या जात पंचायतीमध्ये किती विश्वास आहे? नाही ना, माझा नाही विश्वास राहिला. सगळे लोक सगळे बघितलं आता मी कोणी नाही. मॅडम कायदेशीर दृष्ट्या याच्यामध्ये आता ते काय करता येऊ शकतं? ते झालं